नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माये मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. तालिगांवचे आमदार जेनिफर मोन्सेरातान घेतलो संवसाराचो निरोप. कॅन्सरा कडेन झुजतना आयलें मरण. इतसे प्रमाण हिंदू मसणभूंयत केले निमणे संस्कार. राज्यांत 2 दिसांचो दुखवटो. हर घर नल से जलचो बोरये फुटलो धोल. उदकाचो प्रश्न घालत जाग्यार, नाजाल्यार मानव अधिकार आयोगा कडेन करतले कागाळ. बोरकारांनी दिली शिटकावणी. लोधा प्रोजेक्टा विरोधात आता एकठांय जाले नागा साधू. सरवणकारापुरा 3 दिसांचे आध्यात्मिक विधी. सीएम बरोबर विरोधी पक्ष फुडाऱ्यांक काढले उजरावन. आणि आता खबरो विस्तारान. तालिगांवची आमदार जेनिफर मोन्सेरातान कॅन्सरा कडेन झुजतना संवसाराचो निरोप घेतलो. दोनापावलच्या प्रायव्हेट हॉस्पिटलांत ट्रिटमेंट चालू आसतना तिका मरण आयलें. गोंय सरकारान तिच्या सन्मानार्थ 2 दिसांचो दुखवटो जाहीर केला. तिणें उक्तायिल्ले इच्छे प्रमाण शांतीनेच हिंदू मसणभूंयेंत तिचे कुडीचेर निमणे संस्कार केले. गोंयची एक नम्र राजकारणी म्हणून जेनिफर मोन्सेरातान नामना मेळयल्ली. 2012, 2017 आणि 2022 अशी सेगी 3 टर्म तालिगांवां विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. उत्तर गोंय जिल्हो पंचायत अध्यक्ष म्हणून तिणें भौशीक कारकिर्दीक सुरवात केली. तालिगांव ग्रामपंचायतीची सरपंच म्हणूनय वावर केलो. 2012 वर्सा काँग्रेसीचे तिकेटार आमदार जाली. जुलय 2019 वर्सा काँग्रेसींतल्यान भाजपात वचपी 10 काँग्रेसी आमदारांत ती आसली. भाजपात तिणें महसूल, माहिती तंत्रज्ञान आणि कामगार खातें सांबाळ्ळें. 19 जुलयाक पिरायेचे 56व्या वर्सा चड तेंपाच्या दुयेंसान तिका मरण येयलें. त्यांनी कंटिन्युअसली निवडून दिली जी जाई अशी दिसताली आणि सातत्यान तालिगांवच्या लोकां खातीर कंटिन्युअसली काम करता. रेव्हेन्यू मिनिस्टर, लेबर मिनिस्टर म्हणून आसतना तिजो कामाचो इम्पॅक्ट गोंय खातीर खूब बरें काम केलें. तिका आज देहांत जालो. तिच्या आत्म्याक शांती जाता गोंय सरकारच्या वतीन मागता. तिका आमी सरकारी इंतजामात तिजो अंतीम संस्कार करपाचो थारायला. तिजे इच्छे प्रमाणे तांच्या घरच्यांनी क्रिमिनेशन करपाचें थारायलां. थंयसर बाकीचे प्रोसिजर सगळे कंप्लीट करतात. तर म्हणजे आम्ही दोघांनी पॉलिटिकल कॅरियर एका वर्सा सुरू जालें. एज अ जेडपी मेंबर, नॉर्थ गोवा जेडपी अध्यक्ष म्हणून ते काम करताले. ताच्या बरोबर हांवूय काम करतालो. ताच्या उपरांत 3 टर्म ते MLA जाले, मिनिस्टर जाले. पण एक भयण कशी प्रत्येक गोष्टीक ताजो सपोर्ट आसता. तेन्ना कळ्ळें की अशें जालां. म्हाका खूब वायट दिसलें. आज आमकां सोडून सगळें गेली. पण म्हाजे सारकिल्ल्याक ताची याद म्हणटा ती सदांच रावतली. आमी काम करता आसतना काम केलें पॉलिटिशियन खंय तरी फॅमिली रिलेशन त्या पद्दतीन काम केलें. म्हाका याद जाता ती मिनिस्टर आसतना केन्नाच खंयचेच गोश्टीक आनी रिटर्न धाडलो. आयकून घेताले आनी सगळीं कामां करून येता. बऱ्यापैकी सपोर्ट मेळ्ळा. हांव म्हणिना म्हाकाच ताचे कॉन्स्टिट्युएंट लोक आसो या गोंयची भाव भयण आसो सगळ्यांक ती हेल्पफूल आसा. आज म्हाका दिसता आमीच न्हय, पुराय आमच्या गोंयचे लोक सगळ्यांकूच मनांसून वायट दिसता. सगळेच मनांसून काडटात. बऱ्यापैकी आमची हांव इतलेंच मागता तेजे फॅमिलीक देवान बरी ताकद दिवची आणि तेचे आत्म्याक शांती मागता. जेनिफरान पयलीं काँग्रेस MLA म्हणून काम केल्लें आनी आमी बरोबर कामूय केल्लें आसलें. ह्याच तिच्या बंगल्यार जेन्ना जेन्ना सरकाराच्यो घडामोडी जाताल्यो त्या टायमार तेन्ना खूब फावटी सरकार घडटाले, सरकार पडटाले आनी एक फावटी आसतालें आमकां सगळ्या आमदारांक येवन हांगा तेंच्या घराक रावपाक पडलें. आनी तेन्ना आमची सगळी जेवण खाण रावपाची सगळी काळजी जी आशिल्ली
ती जेनिफर आपण पर्सनली पळयताले आनी पर्सनली ती आमची केअर घेताले. आमी जेवले ना जेवले सगळे हेचे म्हणजे आमचे सगळे आमदारूय अशे आसताले आनी आमी थोडे पॉलिटिकल पार्टीचे ऑफिस बेररूय आमी आसताले. सो ती सारकी पर्सनली एक बरी होस्ट अशें तेणी त्या टायमार दाखयलें. आनी जे एक आमकां इम्प्रेशन तेजे बद्दल आशिल्लें ती हाय फाय टायप आसतले काय म्हणून, पूण जेन्ना आमी रावन तेजे बरोबर मी काम केलें तेन्ना कळ्ळें ती सारकी डावन टू अर्थ आनी शी वॉज व्हेरी कन्सर्न अबाउट एवरी वन. आमी सगळे जेवले काय ना, जेवले ना जाल्यार कोणाक जेवण कमी पडलें जाल्यार सुद्दां इमिजिएटली अरेंजमेंट करताले. सो असो तेजो एक वेगळो अनुभव आमकां आशिल्लो. त्याच बरोबर ती जेन्ना मतदारसंघात काम करताली तेन्ना आपल्या लोकां खातीर इश्यूज घेवपाक, म्हणजे आतां त्या हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाचो चेअरमॅन आसतना सुद्दां ती स्किमी पावटी तिणे फार्मान सुद्दां शेतीन घेवन गेल्ली, ज्या कारणान त्यो स्किमी आमी तांकां एक्सटेंड करपाक सुद्दां. सो तें बारीक बारीकचें काम सुद्दां ती ताका तितलेंच इम्पॉर्टन्स दिवन ती काम करताली. आनी त्याच खातीर म्हाका दिसता आयज तिणें खुबश्या हजारांनी लोकांच्या लायफाक टच केल्लें आसा. आनी ते आयज ज्या तिच्या अंतीम दर्शनाक ज्या तरेन गर्दी पडल्या तितूंतल्यान तिगेलो जन्मताक कितलो आदर आशिल्लो तो कळटा. सो आयज आमी सगळे ऑफिस बेररांनी येवन तिका तिजें अंतीम दर्शन घेतलें आनीक देवा कडेन मागणी केली की तिच्या आत्म्याक शांती मेळची. हर नल से जलचो धोल बोरये फुटला. केंद्र आनी गोंय सरकाराचे हे घोशणेचे इतल्यो तिसऱ्यो वादळ्यो जाल्यात की उदकाचो प्रश्न जाग्यार घातलो ना जाल्यार मानव अधिकार आयोगा कडेन कागाळ करतले अशी शिटकावणी ग्रामसभेक दिवपाची पाळी येयली. जो मेरेन उदक मेळना तो मेरेन कसलेच प्रोजेक्ट येवपाक दिवचे नात अशी शिटकावणी लोकांनी दिल्या. हेर आकर्षक घोषणा आणि योजना प्रमाण हर घर नल से जलची घोषणाय गोंयांत फेल जाल्या. विशेष म्हटल्यार गोंयचो जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकार ह्याच मतदारसंघातलो आमदार. बोरी तेचोच गांव. दिवेपणाक काळोख म्हणटात तशें बोरकारांचे उदकाक लागून हाल चल्ल्यात. ग्रामसभेत लोकांनी पुराय पंचायतीक उजरावन काडली. तुमकां जमना जाल्यार मानवाधिकार आयोगा कडेन वयतले अशें सुनायलें. आमी आयज परत आमचें रेजोल्युशन जें आसा तें पास करपा खातीर पंचायतीक येयलेले आनी आमचो थाराव जो आसा तो आमी सरपंच जो आसा ताका सांगला घेवपा खातीर. कारण आमचो मेन प्रश्न आशिल्लो तो उदकाचो आनी उदक म्हणटा तेन्ना तांणी दोबार खातीर बुस्टर पंप बसयला आनी अशी खबर जाल्यार सगळ्याक खबर आसा की दोबार बुस्टर पंप बसयला म्हणून. पूण आमी जर ग्रावंड रियलिटी जर पळयली जाल्यार दोबार पायपलायनूच ती पावोंक ना. पावलेली आसा पूण ती अर्दुकुटी आसा. म्हाका एक लॉजीक कळना की जूंय बुस्टर पंप काडला तो टेस्ट कशें करतले, जूंय पायपलायनूच पावोंक ना ते ताका लॉजीक आसपाक जाय न्ही. पयलो कोणें पायपलायन घालता आनी मागीर बुस्टर पंप जो आसा दोबार बुस्टर पंप म्हणून सांगलेलो आसा आनी दोबाच्या नांवान आनी कितें चल्लां म्हाका खबर ना. बेश्टे दोबाचें नांव घेवचें न्ही, आनी कितें तांचे प्लॅन आसात खबर ना म्हाका. पूण दोबाचें नांव घेवकार दोबारूच हांव रावपी फाटलीं 40 वर्सां दोबार आतां म्हाका रियलिटी दोबाची खबर आसा. कारण दोबार उदकूच ना, पायपलायनूच पावोंक ना. पायपलायन आसल्यार बुस्टर पंप कसलो टेस्ट करतली तुमी पायपलायन जी आसा ती. तुमी उदक खंयच्यान लागून आमकां उदक जें आसा तें फाटली मिडियाक जें आसा सांगत आसा आमकां झरी आसा. आतां पावसाच्या सिजनाक आमी झरीचें उदक जें आसा तें आमकां स्वता जें आसा तें पायप लावन हाडचें पडटा व्हाळांतल्यान आनी खंयच्यान घरा हाडचें पडटा. तें आमकां स्वता कश्ट करचें पडटा. पायप लावन जाल्यार तें मागीर बिल्ले कळशे जें आसा तांणी हाडपाचें. सो उदकाचो नळ आमकां येयलो वा प्रॉपर प्रोविजन जर कितें जालें जाल्यार आमकां उदकाचो प्रश्न सुट्टलो आनी त्या खातीर आमी आयज पंचायती मेरेन आमी पावलेले आसा, ग्रामसभे मेरेन पावलेले आसा. कारण हो प्रश्न जो आसा तो सगळ्या गोंयभरल्या लोकांक कळचो आनी आमचे लोकप्रतिनिधी आसा तांकांय कळचो. फकत उदकाचो न्ही आनीक जायते प्रश्न आसात. कारण ह्या प्रश्नाचेर म्हाका दिसता लक्ष घालप. कारण एक गजाल म्हत्वाची ती म्हणल्यार उदकाचो प्रश्न जो आसा तो. आनी उदक म्हणटा तेन्ना ती आमकां बेसीक नेसेसिटी जी आसा ती गरज उदकाची जी आसा ती. आनी ह्युमन रायट्स जे आसा ते आमकां ते बाबतींत सांगता की मनशाक गरज ती उदक जेवण जें आसा तें जर मेळना आनी तें पावोवपाचें सरकाराचें काम आनी तें जर आमकां मेळना जाल्यार हाज्या मुखा वयलो आमचो स्टेप जो आसा तो ह्युमन रायट्साक जे आसा ते आमी वयतले. आमी एक पंचायती कडेन एक ठराव रेजोल्युशन पास करपाक लायला की एक टॉपकला टू एक शिरशिऱ्या एक नवी पायपलायन एक घालपाची एक ठराव आमी रेजोल्युशन पंचायती सांगली सरपंचाक की ही आनी मदीं खंयच ताका टॅपिंग कोणाक दिवपाना म्हणून. ऑलरेडी लोकांक उदक सकयल एरिया आनी लोकांक पावता. फक्त जे लास्ट आफ्रामे शिरशिऱ्या डब लोक आहा पळय थिंग उदक पावना. म्हणून आमी आयज पंचायती कडेन मागलें की सरपंचा रेजोल्युशन एक पास कर म्हटलां की टॉपकला टू एक पायपलायन एक घालून दिवची म्हणून. सरपंचान करता म्हणलां कितें सांगलां? सरपंचा आश्वासन कितें दिलें?
सरपंचान सांगलें की आपण सगळी इन्क्वायरी करता, रेजोल्युशन पास करता, सांगता. कितले दिसी भितर? आता ॲक्च्युली तेणी म्हटलेलें की लास्ट सोमराच्यान पायपलायन चालू करता म्हणून टॉपकला टू एक मेसेज येयल्ली आमचे वार्ड पंच ग्रुपार एक मेसेज येयल्ली की आपूण एक टॉपकला टू एक नवी पायपलायन काम चालू करपाक, पूण आजून कांय जालें ना. पूण आयज आमी सगळे लोक ग्रामसभा येयल्ले की एक उदकाचो प्रश्न आसा तो बेगीच्या बेगीन सुटाव जावचो. याले डेट तुमकां एक पंच हायलायट जाल्लो आसा, तो फेसबुकार कॉमेंट मारता सुनील बोरकार म्हणून, तेजा फोटो तेजे कॉमेंट सगळे पोस्ट केले जाता. तो म्हणटा नवटंकी चल्ले म्हणून ही सगळी फक्त. सो आमी तेका आयज मागलेले, तो आयज भिवनूच म्हाका दिसता येवना. शिर्शिऱ्यान जे उदक पावनाशिल्लें ते लोकां खातीर ते हांव हो प्रश्न एवरी ग्रामसभेक रेज केल्लो आनी एवरी टायम म्हाका आन्सर अशी मेळटाली की सर्वे जावपाची आसा PWDची. कांय वेळ दुसरी ग्रामसभेक अशें सांगताले की मोठी पायपलायन रिप्लेस करपाक जाय. थर्ड ग्रामसभेक म्हणटाले की बुस्टर पंपाची गरज आसा. सो आज हांवें परत लास्ट ग्रामसभेक बीन काडिल्लो आनी आज परत हांवें हो प्रश्न काडलो आनी म्हाका कळून आयलें की जो प्रश्न आसलो तो अजून पर्यंत सुटूना. आनी आज ग्रामस्थे बी खूब जमिल्ले आनी म्हज्या प्रश्नाचेर ताणें बीन इंटरवेन्शन केल्लें की उदकाचो प्रश्न आसा हो तो खरोच गरजेचो आसा. एक्चुली आमी गोंयकार आनी आमकां बरी अशें आहा की उदकाचो इशू जावपाकूच जायना. आमी जशें मदीं पडटा ह्या वटेन साळावली धरण आसा, त्या वटेन ओप्पा धरण आसा, तरी सुद्दां आमकां उदकाचो प्रश्न जावंक ही बेजीक नीड आसा लोकांची. तरी सुद्दां हो प्रश्न हो गाजता आमच्या ग्रामसभेन आज भरपूर गाजता. मेन प्रश्न आसलो जो शिरशिऱ्या आनी दाबार प्लस तामशिऱ्या आनी हळडुशार. इवन आमी गेले ते म्हयन्याक बाब सराफाक ही PWD वॉटर सप्लाय हाका आमी लेटर पण केल्लें आनी ताणें म्हाका सांगिल्लें की हो प्रॉब्लेम इशू सॉर्ट आवट करतलो. सो हांवें ताका एक दुसरी एक ऑप्शनल सजेशनीय बी केल्ली. हांगा हांवें एक ऑब्जर्व केलां की पाणीवाडा म्हणून पाणीवाडा बोरये हांगा एक सायमल्टेनियसली एडजस्टंट वॉटर टँक कन्स्ट्रक्ट केल्ली आसा. प्लस हांगा शिरशिऱ्याक बी एक वॉटर टँक कन्स्ट्रक्ट केल्ली आसा पूण ऑपरेशनाक ना. सो ताजेरूय बी हांवें कितें म्हणिल्लें तुमी एक जॉयंट मिटींग घेया. पंचायतीक बी लेटर हांवें कंप्लेन केल्ली आनी एक क्वेश्चन रेज केल्ले. सो म्हाका येयन म्हणिल्लें की आमी करता म्हणून जॉयंट मिटींग घेता म्हणून. पण मेनली कितें जाता पंचायती बी तितलो इनिशिएट अर्जन्सी घेना की हो काम करून तांचे जो इशू आसा उदकाचो तो सॉर्ट आवट करता. बोरयेचो लोक सुभाष शिरोडकाराक वाजेला. या आधी त्याने लोकांच्यो गरजो भागोवंक नात आनी आतां येता तो पेपरांनी बातमी छापून येवच्यो ह्याच हेतान लोक पर्याय सोदतात. हे शिरशिरे बोरीच्या लोकांनी मिडिया म्हऱ्यांत उलोवन दाखयलें. आमी कितलेक वर्सां आमी पळयलें की आमचो भाऊ सुभाष शिरोडकर हो कांयच आमच्या वार्डान काम करिना. सो ह्या फावटी हांव BJP कडेन मागतां की तेणेन बरे मनशाक कोणा तरी टिकेट दिवची जेणे करून आमचे हे सगळे सुटावे. जे उदकाची पायपलायन हें आसा, लायन उदक आसा, तशेंच रोड आसा, भरपूर अशे खूब बारीक बारीक इश्यू आसा. आमकां गव्हर्मेंट जॉब जाय म्हणून आमी अशें मागना कोणा कडेन, फक्त बेजीक नेसेसिटी मागतात. ते आसा उदक जावं, रोड आसा. राती सर येयलो आनी फक्त बुस्टर पंपाक आपलो एक हार घातलो आनी इनॉग्रेशन गेलो आनी पेपरार हायलायट जावपा खातीर अशें दिसता म्हाका. आनी तो हायलायट जावच्या खातीर काल इनॉग्रेशन करून गेल्लो आसा. सो आमी BJP कडेन स्पेशली आमच्या दामू सरा कडेन मागता की तेणीन ह्या शिरोड्या कॉन्स्टिट्युन्सी तरी बरो मनीस दिवचो, ह्या फावटी बरो कॅन्डिडेट दिवचो जेणे करून आमी परत BJP म्हणून तुमचे वांगडा रावतले. नाजाल्यार आमकां तरी कितें तरी डिसिजन घेवचें पडटलें. ह्या फावटी आमी एक तरी अशें चिंतलां की वार्ड नंबर 1 की आख्खी शिरोड्यान अशेंच समजया की तुमी की आमकां चेंजीस जाय, चेंजीस भरपूर जाय. कित्याक BJP म्हटल्यार आमी कितले वर्सांत BJP वांगडा आसा पूण आमकां कांयच आज पर्यंत बेजीक नेसेसिटी ह्यो आमकां मेळना. आमी जॉब तुमचे कडेन मागपाक दारां येयना. फक्त आमी उदक आनी आमचे रोड सारके करचे म्हणून हेच आमी तुमचे कडेन मागता. शिगराच्या वयर खाची रानाक खंय तरी आसा, कांयच प्लॅन नाशिल्ल्यांचो कांयच ना. हेजे वयल्यान कळटा की लोकप्रतिनिधी कडेनूय काय कितें आशिल्लें त्या टायमार प्लॅन आशिल्लो काय कांय नाका. बेस्ट आयडिया तो तेजो तुमी ग्रावंड रिपोर्ट केन्ना करूं शकता. तुजी कंडिशन कितें आसता, 35 इयर्स बॅक आशिल्ली थंयच आसता तशीच ती. कांय यूज ना, कांय ना. हांगा सकलच उदक चडना आनी थंय वयर कशें चडटलें? तेच म्हणटात न्ही, आमचे कडेन हांगा सोर्स उदकूच जाय पळय येता तें आमगे बंद जालें जाल्यार ते टँक्यान उदक खंयचे चडटलें. आनी हेका लागून मागतात की आमी आतां इतली ट्राय केली आमच्या उदकाक इशूक लागून. सगळे ग्रामस्थ युनायटेड जावन ट्राय केली, सगळे लेवलाचेर ट्राय केली. लोकप्रतिनिधी कडेन गेले, तो फक्त काल येयलो तांबडेले फिट कट करपाक बुस्टराचे. तेजे पयलो आमकां एक उतरां सुट्टें दिवचालें ना तुमकां कितें इशू आसा जावं कितें आसा तें. सो हेका लागून मागता हो असोच जर खरेंच लोकप्रतिनिधी कॅपेबल आसा काय म्हणून लोकांचे प्रश्न सॉल्व करपाक तेय एक म्हणटा आमी. 39 रद्द करात. चिखलेचे ग्रामसभेन आयतारा ठराव पास केलो.
लोक गर्दी करून ग्रामसभेक गेल्ले. मोठ्या प्रमाणात चलिल्ले जमनीचे रुपांतरणाचेर गरमागरम चर्चा जाली. कलम 39(1) हाला जमिनीच्या रुपांतरणाक विरोध करपाचो थाराव चिखलेचे ग्रामसभेन एकमतान पास जालो. माविन गुदिनोचे प्रकल्प आणि डेव्हलपमेंटाच्या कामांचेर लोकांनी तिडक उक्तायली. सिवरेजीचो विशय लेगीत हे ग्रामसभेत बरोच तापलो. दोंगुल्ल्यो, शेतां भातां आणि उदका स्त्रोत कशे तरेन नश्ट जावपाक लागल्या तेचेर हे ग्रामसभेत खल जालें. महत्वाची गोष्ट आमचे चिखलेच्या ग्रामसभेक जाली ती 39(a)चेर स्क्रॅप करपाचें रेझोल्युशन आयज आमच्या ग्रामसभेत युनॅनिमसली पास केलें, सपोर्टेड इवन बाय द इलेक्टेड पंचायत बॉडी. दीस इज फर्स्ट टायम हे भाशेन एक रेझोल्युशन पास जाल्लें आहा. आतां हें म्हत्वाचें कित्याक म्हणटा, देर वॉज अ व्हेरी गुड रिस्पॉन्स फ्रॉम द ग्रामसभा मेंबर्स. Huge crowd was there attending it, and they had all come to oppose the 39(a). महत्वाचें अशें आहा तेतूंतल्यान एक फॉलआउट म्हणल्यार की गांव एक वदान आहा आनी आमचो मिनिस्टर एक वदान आहा हें दिसून येयलें. कित्याक आमचो पळय मिनिस्टर आहा मोविन गुदिनो हो 39(a) सपोर्ट करता. फाटीं ताचो एक स्टेटमेंट येयलो की 39(a) जावची म्हण आपूण बाजू तांकां दिता म्हण. आयज अशें दिसून येयलें की आख्खो चिखलेच गांव आख्खी ताची कॉन्स्टिट्युएन्सी ओपोज करता आनी हो मिनिस्टर आयसोलेट जावन आमच्या लोकांचे विरुद्ध प्लॅनिंग करता. आनी हें प्लॅनिंग करप आनी तेणे पळय स्टँड पळय तो घेता न्हू, हे लोकांचे विरुद्ध कित्याक म्हणटा हांव, कित्याक आयज सिवेजीच पळय जर डिस्कशन जालें न्हू तेतूंतल्यान दिसून येता की आमची गांवाची सिवरेज इन्फ्रास्ट्रक्चर आहा ती कोलॅप्स जाल्ली आहा. आयज पंचायत आमची भीक मागूंक पावता, अपील करता सरकाराक आनी सिवरेज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाक खंय तरी एक सेंट्रलायज सिवरेज प्लांट घालचो म्हण. म्हणजे हे सगळी प्लॅनिंग करनासतना पळय जितले पळय डेव्हलपमेंट आयज पळय केला हे टोटली अनप्लॅन्ड डेव्हलपमेंटाचो फळ आयज आमकां स्थानीक लोकांक भोगचें पडटा. आयज लोकांक पळय जे त्रास जाता, सुवेज सिपेज जाता, जशें प्रभू वायलेटाचो इश्यू जालो तसो आतां आनी दुसरे दस्तूक बिल्डिंग कॉम्प्लेक्सान जाला. सगळी बिल्डिंगांनी आयज सिवेजीस प्रॉब्लम आहा बिकॉज ऑफ अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट, अनप्लॅन्ड प्रोजेक्ट जे आमच्या मिनिस्टरान आयज तांकां दबाव घालून पंचायतीचेर पास करून घेता. 39(a) आहा तो मेन इश्यू, ओल्ड गोवा इश्यू, आनी आमचे पंचायत पड्यांनी ते ग्रामसभा हे फुल्ली सपोर्ट करता हे इश्यू बिकॉज दॅट इश्यू वील स्टॉप लॉट ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ आवर एनवायरमेंट, आवर हेरिटेज एंड ऑल आवर welfare of the village people. So we are supporting this issue and we have passed the resolution today to scrap 39(a). Gram Sabha ji resolution घेता ते implement जाता काय म्हणून? Gram Sabha ji resolution is mandatory for Sarpanch and the Panchayat Secretary to implement it. It is mandatory. It is their duty. They got powers to implement it. So if they don't do it, then there are remedies where we'll have to go to higher authorities and ask for action on them. Because it becomes remiss of duty, means remiss of duty of the Sarpanch and Secretary. So we will definitely post for further action. 39(a) स्क्रॅप करपाचो रेझोल्युशन घेतला. सो कितें अशें मेजर? आज 39(a) फूल गोंयान आवाज जाल्लो आसा. आमच्या ग्रामसभान इश्यू वाडला. एक्चुली खुबशे डिफरन्सीस आहा. वेर नॉर्मल लँड डोंगर आसा, डोंगर मीन्स लेवल लँड वेर देर इज नो ट्रीज एंड ऑल, there is no issue of conversion, but jenna fields and desert slopes that is converted, then the issue starts. So आज आम्ही रेझोल्युशन घेतला की एक तरी ते बंद जावपा जाय, which is unconstitutional, means कायदे भायर जे आसा पळय कन्वर्जन. Then secondly now there is a new circular that सगळ्यांची प्रॉपर्टी NTZ घातलेली आहा. So everybody has applied in the panchayat saying that the NTZ काडपा जाय because there are residence houses built आहा, बंगले जाल्ले आहा, and there it has been termed as NTZ. सो लोकांचो दोन इश्यू आहे, एक तरी तो NTZ काडपाचो आणि प्लस ते 39 स्क्रॅप करपाचो and streamline. And there is a case also going on in the court taking that into consideration. So लोकांचो हे आलो की it should be temporarily stopped. एव्हरी टाइम चिकाली दाबोली वॉटर मेगा प्रोजेक्ट्स आणि ह्याच्या खातीर चर्चेन असता. सो तुम्ही त्याच्या खातीर कितें तरी कंट्रोलान मेगा प्रोजेक्ट इज नॉट द इशू, पण जे सिवरेजीचे इशू आहा पळय दॅट इज द मेजर इशू इन चिकालीम दाबोलीम. सो आमी गव्हर्मेंटा कडेन मागता की एक सिवरेज लायन आमकां बेगीनचे बेगीन जाय बिकॉज इतली व्हडली व्हडली बिल्डिंगां येता, कॉम्प्लेक्सीस येता. सो सिवरेज इज डिस्पोज्ड इन द ओपन, सो ते जावपा जायना म्हणून सिवरेज लायन जाय. सो ताचो एक व्हडलो मुद्दो आसलो की आमच्या गांवांत सिवरेज लायन जाय आमकां. कमळी पंचायताक ग्रामसभा जाली आनीक मेजर म्हणटा ते 39(a) इशू म्हाका चड इम्पॉर्टंट लागलो.
I had given a call to people and people attended in large number. आता 39A आख्ख्या गोंयांत सगळे कडेन कितें जाता तें आमकां खबर आसा. डिस्ट्रक्शन ऑफ लँड, फिल्ड्स, आमचे दोंगर काबार करताय. सो बिफोर दीस हॅपन्स इन चिकाली जायते आमचे जागे काबार जाल्यात, पूण अंडर 39A आतां आमच्या गांवांत टोटल 7 पॉंड्स आहाय, ओगर म्हणटात तेका आमी. आनीक आतां जेन्ना खूंय प्लॉट घेतात लोक व्यू म्हणून पळयतात, अँड देन द लँड सेल्स लायक हॉट केक. सो जायते असले जागे आहाय जे आमचे शिकल्यात आमी सांबाळपाक जाय. आनी जेन्ना हो देंवचार 39A आमचे गांवांत येवचे आदी एज अ प्रिव्हेंटीव मेजर टू शो द गव्हर्मेंट दॅट वी आर नॉट गोइंग टू कीप क्वाईट. आमचो फादर पॉल मॅक्स आसलो तो संवसारान ना, पूण ही यूज टू फायट फॉर द नेचर. आमची शेतां जी पाळ आसली परत रोवपाक लागले. आमचे वॉटर बॉडीज, आमचे हाजोन हे सांबाळपाक आमी आयज पासून झगडटाय आनी झगडत रावतले. सो 39A देंवचार जो आमचे चिखले येवचे आदी आमी गव्हर्मेंटाक सांगूंक सोदताय, वी वील डाय टू सेव अ विलेज. आमी आमच्या गांवांत 39A अंडर खंयच्या एक्टा अंडर आमी कांयच डिस्ट्रक्शन जावपाक दिवपाना. आमची चिखलेंचो गांव जो आहा ती हेरिटेज आमी सांबाळटले. चड तेंप चालू असलेले गोंयचे लोधा विरोधातले आंदोलन महाआंदोलन म्हणूं येता. आंदोलकांक आतां नागा साधूंनी तेंको दिला. आंदोलकांक गुरबा दिवपाच्या हेतान 3 दीस आध्यात्मीक विधी करतले. पोरणो आखाड्याचो नागा साधून विरोधी पक्ष आनी मुख्यमंत्र्याकूय वडीर काडलो. आदी शंकराचार्यान आखाड्यांची स्थापना केल्ली. शैव म्हटल्यार नागा संन्यासी, वैष्णव म्हटल्यार वैरागी आणि उदासीन अशा 3 मुख्य पंथांनी नागांची वर्गवारी जाता. मुखेल 13 आखाड्यामधलं पोरणो, महानिर्वाणी, निरंजनी, अटल, अग्नी, आनंद आणि आवाहन अशा 7 आखाड्यातले नागा साधू तयार जातात. या नागा साधूंच्या आध्यात्मिक कर्मकांडांक सरवण कारापुरा आयतारा आरंभ जालो. पोरणो आखाडो आणि हेर आखाड्यांचे नागा साधू कारापुरा पावल्यात. साधू बरोबरच लोकांच्या जेवणाची गावातल्या बायलांनी जय्यत तयारी चलयल्या. आयतारा राती कडेन हवन विधी केले. मंगळारा सकाळी नाग साधू कारापूरच्या सगळ्या देवळांनी वयतले. त्या उपरांत पत्रकार परिशद घेतले. डॉक्टर स्वप्नील सालेलकरान सांगले, हो आमचो राखणदार आसा वाठाराचो, सो हांगासून आमकां एक सुरवातीक पावल मेळलो की आमचे विजय जातले म्हणून फुलाच्या माध्यमांसून त्यांनी पावल दिल्लो. सो हांगासून आमी परत एकदां सुरवात करता आनी आतां आमी ध्वजारोहण करपाक जे आमच्या दुसरे राखणदार आसा प्रोजेक्ट सायटाचेर तेन्ना भायर आसा गेटीच्या भायर थंयसर आमी ध्वजरोहण करपाक आतां फुडें वयतले. जितले आमचे खुबशे लोक उपस्थित आसा ते सगळे जाण आमी त्या सायटीचेर आतां ध्वजरोहण करपाक फुडें सरता. हे स्टार्टींग पॉयंट केला. म्हणजे हांगासूनच आमकां पयलीं कॉल मेळलो, देवाचो आमकां कॉल मेळलो की फोन करून तेणी आमकां एक आशिर्वाद दिलो की आमचो विजय जातलोच म्हणून. सो आतां फुडें हांगासून आमी सुरू करता आनी आतां फुडें आमचे दुसरे राखणदार आसा त्या राखणदारा कडेन आमी वयपाक सुरू करता. आमी हे स्वताचे घरचे लागून करना, ही बायलांक खंय तरी न्याय मेळचो म्हणून हे हांवें स्टेप घेतला. म्हाका काँग्रेसीची गरज ना, आम आदमीची गरज ना. रोख टोक सांगता, तुमकां समज लोकां खातीर झटपाक कळना, खुर्ची सोडात आनी खंय तरी पिचार वचात आनी पार्ट्यां बसात. आमी हांगा पिशे म्हणून येवना. साधू थोडे आनी वाटेर उरल्यात, ते थोडे येवपाक लागल्यात, थोडे आडोवन दवरल्यात, 45 जाण मिरज उरल्यात. तुमचे खातीर समज आमी इतले स्टेप घेतात जाल्यार तुमी आयज गोंयकारां खातीर, ह्या बायलां खातीर, कारापूरच्या लोकां खातीर तुमी हजर आसपाक जाय आशिल्ले. काल तुमकां आमी हाक मारलेली तुमी जाता तितले बेगीन हांगा या म्हणून. तुमी ते बारीक पोस्टर घालून आमची दिशाभूल करनाकात. तुमकां हिम्मत आशिल्ली जाल्यार तुमी आयज हांगा येता आशिल्ले. तुमकां गोंयचें पडना, फक्त खुर्चेचें पडलां. हें आयज तुमी सिद्ध करून दाखयलां. हो जमाव आनी हो कारापूरकारांक हे न्याय दिवपाचो हांवें जे प्रमाणे सांगलां हे फक्त 108 दीस पूर्ण जावनी. तेजे उपरांत 8 दीस हांवें सरकाराक दिल्या. तेजे उपरांत अजून हांवें क्लियरली कायदेशीर कांय दिवना, लक्षांत दवरात. हांवें फक्त एनावन्स केलां हांव आत्मदहन करतलो म्हणून. हांवें कलेक्टराक लेटर दिवची पडटा, राज्यपालाक लेटर दिवची पडटा, म्हाज्या आखाड्याचो म्हाजो जो गुरू आसा तेका हांवें लेटर दिवची पडटा आनी आखाड्या लेटर दिवची पडटात. तेन्नाच हो प्रोसिजर पूर्ण जातलो. प्रमोद सावंत सद्या तूं न्हीद काडीत राव, तूं येन्ना म्हाजे फाटी लागनाका. तो पर्यंत तुका चान्स आसा. तूं समज हेंची कितें करतलो जाल्यार येन्नाच विचार कर. जंतर मंतराचेर आमरण उपोशण करपी सोनम वांगचूक दिल्ली पुलिसांनी उखल्लो.
आधी ठरयिल्ल्याप्रमाण सोमारा CJP समर्थकांनी संसदेचेर मोर्चाक आरंभ केला, पूण पुलिसांनी लाठीचार्ज केलो. आंदोलकांक मेट्रो स्टेशनारूच आडून दवरले, पूण अभिजीत दीपिकेच्या वडिलांन आज सरकाराचेर उतराचो फारपेट केलो. ही लोकशाहीमध्ये भारतीय लोकांची चूक आहे. त्यांनी अशा व्यक्तीला निवडून दिले की ज्याला कुटुंब नाही, मूल नाही, आणि त्याला संसाराचा कुठलाही व्याप नाही. त्याला संसारामध्ये ज्या काय गोष्टी लागतात, ज्या कुटुंबामध्ये ज्या गोष्टी लागतात, त्याला त्या गोष्टीचं काही देणं घेणं. तो मोकाट सुटलेला सांडा आहे. अशा माणसाला त्यांनी पंतप्रधानपदी बसवलंय आणि त्याचे हे परिणाम सर्व आम्ही भोगतोय आता. मनुष्य प्राण्यांचं हो आहे ना, मनुष्य प्राणी सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे. जे काय पृथ्वी तलावर जेवढे जनजाती आहेत त्याच्यामध्ये गाढव आले, डुक्कर आले, बैल आले, कुत्रे, मांजरे सर्व आले. त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी हा सर्वात श्रेष्ठ आहे. त्याला विचार करायची त्याच्यामध्ये क्षमता आहे, निर्णय घ्यायची क्षमता आहे, त्याला बदल करायची त्याच्यामध्ये क्षमता आहे. की त्या प्राण्यापैकी एक नरेंद्र मोदी या प्राण्याला परमेश्वराने सुबुद्धी द्यावी की या मुलांचं ऐकावं त्यांनी, आणि त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा. तिथे दुसऱ्या बसवा तुम्ही. ते काय म्हणतात का दुसरं बसवूच नका. तर ते नरेंद्र मोदी या प्राण्यांना परमेश्वराने त्याला सुबुद्धी द्यावी, मला एवढंच म्हणायचं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याची मागणी आता CJP पुरती मर्यादित उरली ना, ती आता पुऱ्या देशाची मोख जाल्या. जंतर मंतरचेर आणि सोमारा दिल्लीत देशभरच्यान लोकांचो लोट पळोवपाक मेळ्ळो. शबाना आझमी, प्रकाश राज सारकिल्ल्या बुद्धिवादी अभिनेत्यांनी उक्तो तेंको CJPक दिलो. सुप्रीम कोर्टाचो वकील ॲडव्होकेट विवेक तानखान सोनम वांगचुकच्या ट्रीटमेंटाक घेऊन काय प्रश्न उभे केले. इफ अ पर्सन इज नॉट अंडर डिटेंशन, अगर वो अपराधी नहीं है या उसके अगेंस्ट कोई केस नहीं है और वो ये कह रहा है कि मुझे अपने चॉइस के अस्पताल में जाना है, तो कोई रोक सकता है क्या? ये सरकार कह सकती है कि क्या नहीं, आपको हमारे सरकारी अस्पताल में ही इलाज कराना पड़ेगा. और हमारा ये कहना है, हाईकोर्ट के डिविजनल बेंच का जो ऑर्डर है इज बीइंग मिस इंटरप्रेटेड. देयर इज नो सच ऑर्डर ऑफ द हाईकोर्ट टू डिटेन मी, एंड देयर कैन बी नो डिटेंशन even whether I am sick or not sick, if there is no case against me. So today High Court has heard both sides. It has passed a long order. उसमें उन्होंने बहुत सारी बातें बोली हैं. High Court has asked them to also share reports with her. हमने ये भी कंप्लेन की कि साहब वहाँ का एटमॉस्फेयर बहुत खराब है. There are 30 policemen standing near or outside his room. 100 policemen standing in the ground floor or some place. जैसा इन्हें मुझे बताया. तो आप बताइए कि कोई पेशेंट का अगर ब्लड प्रेशर ऐसी स्थिति में ऊपर नहीं जाएगा तो क्या नीचे जाएगा? तो सोमन वांगचुक जी को अगर रिकवर भी करना है, उसके लिए भी तो हमको अपना एनवायरमेंट चाहिए, हमको अपने डॉक्टर्स चाहिए. हम ऐसा नहीं कि हमको कोई ट्रस्ट नहीं है सफदरजंग में या एम्स में. बट आज के दिन उनकी फैमिली ने क्लियरली बोला है, और सुपरिटेंडेंट ने भी बोला, वो जो आई थी, कि उन्होंने कहा भाई बार बार कहते हैं कि हमको आपकी हॉस्पिटल पे ट्रस्ट नहीं है, हमको सरकार पे ट्रस्ट नहीं है. सबको सरकारी व्यवस्था पे उनको ट्रस्ट नहीं है, और वो इंडिया की वन ऑफ द फेमस एंड वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल वेदांता जाना चाहते हैं, और वेदांता से इन्होंने बात कर ली है, तो इनको रोका क्यों जा रहा है? तो मैम बात की जाए छात्रों के लिए, सरकार अभी भी कोई एक्शन मोड में नहीं है, सरकार का कुछ ये नहीं, क्या कहना चाहोगे? देखिए, जिस तरह से हमने देखा है कि हमारा युवा सामने आया है, पूरे हिंदुस्तान के कोने कोने से, पूरी दुनिया के कोने कोने से, इस तरह की शक्ति युवाओं में हमने पहले कभी नहीं देखी. और मुझे यकीन है कि उनकी जो ताकत है, जिसके भाषण दिए जाते हैं, उसको आज उन्होंने साबित कर दिया कि जब भी किसी तरह का इनकलाब आता है दुनिया में, तो सबसे आगे जो है हमारे युवा खड़े रहते हैं. उन्होंने अपनी ताकत पहचानी है और उनकी वजह से हमको ताकत मिली है. मैं धारा 163 लगा दिया गया, देख रहे हो कितना सुरक्षा बल तैनात किया गया है. क्या लगता है ये देंगे प्रदर्शन करने के लिए, घेराव करने के लिए? नमस्ते. हाँ मैम, देखिए, हम लोग तो यहाँ आए हैं. अब देखिए, एक हमारा डेमोक्रेटिक राइट है, हमारा मुल्क का संविधान जो इस पूरी दुनिया का सबसे खूबसूरत संविधान है, उसके बुनियाद पर हम लोग यहाँ आए हैं
सिर्फ पीसफुली अपनी बात रख रहे हैं, कोई भी वायलेंस हमारी तरफ से नहीं हो रहा है। देशभरच्या निष्पाप निरापराध भुरग्यांचो बळी गेल्ल्यान नैतीक जबाबदारी घेत केंद्रीय शिक्षण मंत्र्यान राजीनामो दिवचो अशी मागत वैज्ञानिक आणि पर्यावरण मोगी सोनम वांगचुकान उपोषण चलयल्लें. पुलिसांनी बळजबरेन वांगचुकाक उखललो. ते विशींची तिडक आता हेर राज्यांनी व्यक्त जावपाक लागल्या. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच्या आव्हानाक हजारांनी लोकांनी सपोर्ट दिलो. गोंयांत राजदीप नायकान केल्ल्या आव्हाना उपरांत आझाद मैदानार लोकांनी उपोषण केलें. अस्वस्थ तरुणाईचें आंदोलन चालूच उरतलें. पूण एक प्रस्न फाटीं उरताच. लोकांचो आवाज आयकपाक खऱ्यांनीच पॉलिटिशियनां कडेन वेळ ना काय राजकारणी लोकांक खऱ्यांनीच जल्ले आणि किडे समजतात. इन्कलाब जिंदाबाद म्हटल्याने कोणत्याही आंदोलनाला डाग लागणार आहे. जी आंदोलना जी घोषणा ही भगतसिंगांनी इंग्रजांच्या विरोधात दिली होती ती आज या सरकारच्या विरोधात. आता बघा, आता पण मला ऐकायला येते आझादी आझादीचे नारे आहेत. तर आझादी जाती व्यवस्थेपासून हवी आहे, आझादी शोषणापासून हवी आहे, तर नको आहे का? म्हणजे स्त्रियांना पितृसत्तेपासून हवी असणारी आझादी, शोषणातून मुक्तीची आझादी, या सगळ्या आझाद्या आम्हाला आज हव्या नाहीयेत का? फक्त स्वातंत्र्याची परिभाषा फक्त देश स्वतंत्र झाल्याने पूर्ण नसते होत, तर त्याच्यामध्ये महिलांचं स्वातंत्र्य असेल, जाती अंताची लढाई असेल आणि शोषणमुक्तीचा एक लढा असेल. तो लढा तुम्हाला आम्हाला पाहावा लागेल आणि ही त्या आझादीची घोषणा आहे की यामध्ये वेगळं काय असं मला वाटत. आणि इथे कोणते देशद्रोही लोक दिसत आहेत आपल्याला, देशविरोधी नारे कोणते लागत आहेत इथे? इथे सगळे या देशावर प्रेम करणारे, भगतसिंगावर, या देशावर, आपल्या भारत मातेवर, सर्वांवर प्रेम करणारा विद्यार्थ्यांचा एक समूह हा इथे एकत्रित होतोय. आणि ज्या वेळेस दबाव निर्माण करणाऱ्या राजकीय शक्ती आणि स्टेट म्हणून जेव्हा एक देश म्हणून सरकार जेव्हा दबाव निर्माण करतं तेव्हा ते त्यांच्या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आजपर्यंत देशद्रोही म्हणत आलेत. याचा अर्थ यांचं देशद्रोहाचं इलिगेशन खरं होत नसतं. आणि मुळात धार्मिक नारे हा मुद्दा कोणत्या धर्माचा आहेच नाही आणि इथे कोणताच धार्मिक नारा लागला नाहीये. कळंगूट पंचायत ॲक्शन मोडात येयल्या. मोडपाक पाविल्लो कंपाऊंड वॉल JCP घालून मोडून उडयली. बेगीच आनीक 5 बांदकामाचेर JCP बडोवपाचे आसात, सचिवान सांगलां. कळंगूट वाठारांत मोडपाक पावल्ले कांय दुरीग आसात. घरांचे हे दुरीग, पूण हाऊस ओनरांक कितें पडलेलें दिसना. शेवटाक कळंगूट पंचायतीक ॲक्शन घेवची पडली. हो रस्तो तसो बिझी. लोकांक कंपाऊंड वॉला पासून धोको आसा. वाठारांत आनीक कांय मोडपाक पावल्लीं बांदकामां आसात. तिवूय वडयतले अशें पंचायतीच्या सचिवान सांगलें. सरपंचान सांगले त्या प्रमाणे आमचे वार्ड मेंबर सावियो यांचे नजरे मुखार हाडून दिले की स्ट्रक्चर जो आसा व्हेरी डिलॅपिडेटेड कंडिशन आसा आनी ते गरज आसा की तो डेमोलिश करपाचो. अकॉर्डिंगली आमी प्रोसिजर फॉलो केलो. वी रोड टू डेप्युटी कलेक्टर एंड डेप्युटी कलेक्टर रोड टू VDO सेंड लेटर टू अस टू डेमोलिश that dilapidated. This is a busy road while going Kandoli and this thing. There is a possibility of it may fall down on anyone. So we take cognizance of the same and just Sarpanch told that busy road it may be cause for anyone this thing. That's why we took our decision and today we are doing the demolition of that dilapidated structure. So every Panch member also took a part in that resolution to demolish such type of structure. आनीकय बी अशें dilapidated condition जे 5 स्ट्रक्चर आसात तेही आमी डेमोलिशन करपाचे आसात. त्या ओनराक आमी नोटीस धाडले आसा. आनीक फुडलो प्रोसिजर जो आसा तो आमी केल्लो आसा. वन्स दी नोटीस कम फ्रॉम दी डायरेक्शन कम फ्रॉम द डेप्युटी कलेक्टर that structure also will be demolished very soon. For the direction of the deputy collector, the panchayat has issued a notice to the person who is in charge, Mr. D'Souza. Thereafter, there were a lot of family partitions in that, so we put up a public notice saying that this structure is in a dilapidated condition and it may fall at any time because public used to use this as a bus stop. So immediately then we wrote to the deputy collector, then VDO, then again to the panchayat, and it was resolved in the meeting to demolish the same by putting a public notice after 7 days. So 7 days have passed on Saturday.
and today we have come for a demolition of this structure, which is held is a nuisance to public, pedestrian and vehicular traffic, because you see that this main road is a road where it is mostly used to go to Kandoli, then Penjima, all these places. So that's why we said that we will demolish it, and today we have done the. ओल्ड गोवाच्या ऐतिहासिक अवर लेडी ऑफ माउंट कपेलाच्या दायज वाठारांतल्यान बेकायदेशीर बंगल्याक घेऊन आज परत एक फावट ॲक्टिव्हिस्टांनी आवाज काढलो. संवसारीक दायज असलेल्या ओल्ड गोवाच्या अवर लेडी ऑफ माउंट कपेलाक तसेच पर्यावरण वाठारांतले बेकायदेशीर बंगल्याचे बांदकाम धोक्याचे जावन रावलां. त्या विरोधात याआधी ओल्ड गोवा प्रोटेस्ट जाल्लो. आयज परतून एक फावट थळाव्यांनी निषेध मोर्चा काढलो. हेर गोंयकारांनी हे करणेचो निषेध करचो अशें ॲक्टिव्हिस्टांनी मागले. आमी लोकांक आपयल्ले ही हेरिटेज गोंयची पळोवपाक, कित्याक जायत्या गोंयकारांनी पळोवंक ना. ही आयज दिल्लीवाले कॅप्चर करूंक सोदता म्हणून जायते जाणां पळोवंक ना. पूण जो पळय गोंयकार जमणी विकता तेजेर तुवें प्रश्न केला तो कोणाकूय इंडियेच्या सिटीजनाक आपलें कितें आहा तें विकूंक जाता. जरी तर शेत म्हूण विकता जाल्यार तें शेत दवर, ऑचर्ड म्हूण विकता ऑचर्ड दवर, तें कन्वर्ट करून तुका जाय तशें दिल्लीवाल्यांक जाय तशें TCB डिपार्टमेंट बसूंक ना, गोंयश्वेतीत बसूंक ना. पळय दे आर ब्रॉट 39A कित्याक गोंयकारांच्यो जमनी व्हॅल्यू दिवपाचो, लो प्रायसाचे घेवपाच्यो, पॅडी फील्ड ऑचर्ड म्हणून, आनी रात्यां भितर 39Aचेर हें करपाचें आनी त्यो जमनी हावपाच्यो. कोणें सांगला रे चेंज करपाक? महाराष्ट्रान पळया मरे, यू कॅनॉट बाय फार्मलँड्स. हे कितें करून दिल्लीसान येवन हिंगा फार्मलँड्स घेता, ग्रीनरी घेता. लेट इट बी ग्रीन. गोंयकारांनी तशें दवरला तशें गोंय दवरा. ऑल आर वेलकम रावपाक. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.